अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। भरधाव आयशर ट्रकची कंटेनरला धडक, चालकासह वाहक गंभीर जखमी। नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील साई पॉलिटेक्निक समोरील घटना। हैदराबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक चालकानं कंटेनरला मागाहून जोराची धडक दिल्यानं या अपघातामध्ये आयशर चालक आणि त्याचा साथीदार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना 18 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील साई पॉलिटेक्निक कॉलेज समोर घडली आहे। हैदराबादवरून कोंबड्यांचा माल खाली करून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या CG 08 AG 4537 या क्रमांकाच्या आयशर ट्रक चालकानं एका कंटेनरला मागाहून जोराची धडक दिली। या अपघातामध्ये आयशर चालक राजू यादव वय वर्ष 35 राहणार राजनांदगावकर हा ट्रकच्या केबिनमध्ये फसला होता, तर त्याचा साथीदार जयंत कुमार साहू वय वर्ष 32 राहणार छत्तीसगड याच्या हातपायाला लागल्याने तो गंभीर अवस्थेत पडून होता। तेव्हा घटनास्थळावर वडकी पोलीस कर्मचारी दीपक वांड्रस्वार, अंकुश पाथोडे, विनोद नागरगोजे आणि NHIचे सलमान पठाण, शरद सराटे यांनी लगेच धाव घेत केबिनमध्ये फसलेल्या आयशर ट्रक चालकाला मोठ्या शिताबीनं बाहेर काढलं। यावेळी चालक राजू यादव याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली, तर साथीदार जयंत कुमार यादव याच्या हातापायाला सुद्धा गंभीर दुखापत झाली। तात्काळ त्यांना करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आणि घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव मोहोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशन करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।